काय मागण्यात आणि काय पुढचं आहे? आमचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी टीईटी पेपर फुटीस जबाबदार असलेल्या या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे यांच्या दालनाच्या बाहेर आज आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन केलंय। त्यांची खुर्ची आज आम्ही बाहेर फेकून त्याच्यावरती माठ ठेवून त्यांना विद्यार्थ्यांचे गुन्हेगार घोषित करा, त्यांना अटक करायची मागणी केली। कारण प्रत्येक वेळेस आज तलाठीचा पेपर असेल, पोलीस भरतीचा पेपर असेल, 12वीच्या यावेळेसचा बोर्डाचा पेपर असेल नागपूरला फुटलेला, ते हा टीईटीचा पेपर सातत्यानं परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पेपर फुटतायत। नीटचे पेपर फुटल्यानंतर आपण पाहिलं, टीईटीचे पेपर फुटलेले आज तुम्ही पाहिलं। याच्या पुढे पण अजून किती पेपर फुटणार असा काल सवाल सन्माननीय अमित साहेबांनी या महाराष्ट्रातल्या या सरकारला विचारलाय। हे सरकारमधले शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री ते तिथपासून या आयुक्तांपर्यंत सगळ्यांचे हात बरोबरले। सगळ्यांनी याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून 5 पैशांसाठी यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांनी खेळलेले, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांनी उद्ध्वस्त केलेले। या भविष्य विद्यार्थ्यांचं उद्ध्वस्त करणारे हे जे सूत्रधार आहेत पेपर फुटीचे, जे भिवंडीला पकडले गेलेत, ते त्यांचे एक व्याध आहेत। ह्याची सूत्र ही मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत आहेत, याची सूत्र ही यातल्या 4थ्या मजल्यापर्यंत आहेत। आणि जोपर्यंत यांचे खरे सूत्रधार पकडले जाणार नाहीत तोपर्यंत या प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही, आणि तोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कंटिन्यू राहणार आहे। आज आमच्या आंदोलनाची